आणखी एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून आहे। नाफेड आणि एनसीसीएफच्या खरेदी केंद्रावर परराज्यातून आणलेला निकृष्ट दर्जाचा कांदा साठवलेला दावा करण्यात आलेला होता। मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडच्या एका गोदामात अशाच पद्धतीने कांदा साठवण्यात आला। ज्यांच्यावर गोदाम सांभाळण्याची जबाबदारी आहे केंद्रीय वखार महामंडळाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन जबाबदारी झटकून देताना पाहायला मिळाले आणि माध्यम प्रतिनिधींशी न बोलता पळ काढत असल्यानं नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा संशय अधिकच बळावतोय। चांदवडच्या नाफेडच्या गोदामातून रियालिटी चेक केलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। पुण्यामध्ये परराज्यातून काही कांदा निष्कृष्ट दर्जाचा कांदा एनसीसीएफच्या गोडाऊनवर आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता। त्याच्या नंतर लगेच चांदवडमध्ये देखील काल रात्रीच्या सुमारास अशाच पद्धतीचा परराज्यातून ट्रक जे आहे त्या नाफेडच्या गोडाऊन शेजारी खाली केल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येतोय। आणि त्याच दृष्टीने आपण जर पाहिलं तर हा जो कांदा आहे तो गुलटी असलेला कांदा जो तो एका गोडाऊनमध्ये साठवला जात होतो। मी आता चांदवडच्या मुंबई आग्रा महामार्गानजीक असलेल्या एका नाफेडच्या गोडाऊनमध्ये आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की जो कांदा आहे तो कांदा जो अत्यंत निष्कृष्ट कांदा जो तो या ठिकाणी साठवण्यात आला। जी गोलटी आहे ती गोलटी कांदा जो तो या ठिकाणी साठवण्यात आलाय आणि या कांद्याला जे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अक्षरशः उग्र असा वास या ठिकाणी येताना पाहायला मिळतो। गेल्या 20-25 दिवसापूर्वी हा जो कांदा साठवला आहे, मात्र मोठ्या प्रमाणात ह्या कांद्याला जे या ठिकाणी दीर जे आहे ते या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर कांदा जो आहे तो कांदा हा जो आहे तो नाफेडच्या निकषात बसणार नाही। गोलटी असलेला कांदा अक्षरशः शेतकरी जो कांदा फेकून देतात असा कांदा जो तो या ठिकाणी साठवला जातोय। कुठल्याही प्रकारचे निकष नियम या ठिकाणी पाळले जात नाही आणि एकंदरीत या सर्व प्रकरणामधून गैरव्यवहार केला करण्यासाठी माल या ठिकाणी साठवल्याचा आरोप जो आहे तो आता शेतकऱ्यांकडे केला जातोय। या संपूर्ण प्रकारची चौकशी होईल। नाफेडचे जिल्ह्यातील जेवढे गोडाऊन आहेत ते गोडाऊनची देखील सखोल चौकशी होईल आणि या सगळ्या गोड बंगालचं जे रहस्य जे समोर आलं अशी काहीशी मागणी जी आता कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, चांदवड, नाशिक।